अवकाळी पावसामुळे यंदा भात उत्पादक शेतकऱ्यांच्या नशिबी तोटा। खाचरात साचलेल्या पाण्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत यंदा भात उत्पादनात कमालीची घट। अर्धी भात रोपं पाण्यात असल्यामुळे काढणी खोळंबली। काही ठिकाणी पाण्यात केली जाते एक भात काढणी। अति पावसामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठी भर। डेहणे येथील शेतकरी खंडूभाऊ कोरडे यांच्या शेतात भात झोडणीतून उत्पादनात घट झाल्याचे झालं स्पष्ट। दरवर्षीपेक्षा यंदा 30% उत्पादन। यंदा खर्चही भागणार नाही, भात उत्पादक शेतकरी कोरडे यांनी व्यक्त केली खंत। नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना सन 2025-26 मधील रब्बी हंगामातील पीक विमा योजनेत सहभाग नोंदणीसाठी www.pmfby.gov.in हे राष्ट्रीय पीक विमा पोर्टल सुरू। ज्वारी पिकासाठी 30 नोव्हेंबर, गहू हरभरा आणि कांदा पिकासाठी 15 डिसेंबर तर उन्हाळी भुईमुगासाठी 31 मार्च 2026 पर्यंतची मुदत। पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यात भारतीय कृषी विमा कंपनी मार्फत ही योजना राबवण्यात येत असून योजनेत सहभागी होण्यासाठी ॲग्रीस्टॅग नोंदणी, फार्मर आयडी, आधार कार्ड, बँक खाते तपशील, जमीन धारणा उतारा, भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना नोंदणीकृत भाडे करार आदी कागदपत्रे आवश्यक असून ई पीक पाहणी असणे बंधनकारक। पीक विमा योजनेत सहभागी व्हावे, विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रय गावसाने यांनी केले आवाहन। वंदे मातरम गीतास आज 150 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय येथे अपर जिल्हाधिकारी सतीश राऊत यांच्या उपस्थितीत वंदे मातरम गीताचे सामूहिक गायन। यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, उपजिल्हाधिकारी महेश सुधाळकर, डॉक्टर चारुशिला देशमुख, सुरेखा माने, रामहरी भोसले, तहसीलदार बाळासाहेब शिरसाट, उमाकांत कडनोर, सुनंदा भोसले, नायब तहसीलदार अपर्णा भोसले आणि सुयोग बेंद्रे आदी कर्मचाऱ्यांची उपस्थिती। पुणे जिल्ह्यातील सर्व महापालिका, नगरपालिका, तहसील कार्यालय पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका पुणे तसेच पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्तालय, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालय, शाळा महाविद्यालयात वंदे मातरम गीताचे सामूहिक गायन। जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत आपापसातील वाद समझोत्याने मिटवण्यासाठी 13 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील प्रत्येक न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत होणार। या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये मोटर वाहन नुकसान भरपाई प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 320 नुसार तडजोड करण्यायोग्य गुन्ह्यांचा समावेश असलेली फौजदारी प्रकरणे, धनादेश न वटण्याची प्रकरणे, जिल्ह्यातील न्यायालयातील प्रलंबित असणारी प्रकरणे तसेच बँक, वीज कंपनीची दाखलपूर्व प्रकरणे, मोटर वाहन कायद्याअंतर्गत येणारी प्रकरणे तडजोडी करता ठेवण्यात येणार। या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये अधिकाधिक पक्षकारांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा। जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष महेंद्र महाजन आणि सचिव सोनल पाटील यांनी केले आवाहन। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आळंदी, चाकण आणि राजगुरुनगर नगर परिषदेच्या वतीने आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे म्हणून राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची शुक्रवारी बैठक संपन्न। आचारसंहितेची अंमलबजावणी करणे, उमेदवारी अर्ज दाखल करणे याबाबत नागरिकांना दिल्या मार्गदर्शक सूचना। 10 ते 17 नोव्हेंबर दरम्यान सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची माहिती। वरुड येथील विहिरीमधील पाण्यातील 3 HP विद्युत मोटारीवर चोरट्यांनी मारला डल्ला। 5 नोव्हेंबर सायंकाळी 5 वाजल्यापासून ते 6 नोव्हेंबर सकाळी 11:30च्या सुमारास घडला प्रकार। महावितरणचे चेतन सुधीर शिवरकर यांची खेड पोलीस ठाण्यात फिर्याद। सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील वीरवडे बुद्रुक गावातील पूरग्रस्त कुटुंबांना हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशन तर्फे मदतीचा हात। हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशन तर्फे 100 पूरग्रस्त कुटुंबांना 1 ते 2 महिने पुरेल एवढ्या किराणा किटचे वाटप। सोलापूर येथील पाटबंधारे विभागात कार्यरत असणारे अधिकारी राजगुरुनगरचे सुपुत्र प्रशांत कडुसकर यांनी उपक्रमाचे केले नियोजन। यावेळी हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशनच्या उपाध्यक्षा नाजनीन शेख, सचिव अमर टाटिया, संचालक संतोष सांडभोर, दिलीप फोले, ॲडव्होकेट मनीषा पवळे, ॲडव्होकेट साधना बाजारे आणि ॲडव्होकेट सचिन वाळुंज आदींची उपस्थिती। जिल्हा परिषदेच्या नाणेकरवाडी गटातून इच्छुक उमेदवार संदीप सोमवंशी यांनी आपण सर्वपक्षीय आघाडीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याची व्यक्त केली इच्छा।
खराबवाडी येथे काकडकाला निमित्ताने जमलेल्या ग्रामस्थांची जिल्हा परिषद निवडणुकी संदर्भात गाव बैठकीत चर्चा। जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यासाठी गावातून एकच उमेदवार देऊन पक्षीय तिकिटावर निवडणूक लढविण्याबाबत संदीप सोमवंशी यांनी बैठकीत मांडलं मत। गावातून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी जीवन खराबी हे इच्छुकांच्या यादीत, मात्र अपक्ष निवडणूक लढविण्यास गावाने दर्शविला विरोध। ज्या उमेदवाराला पक्षाचं तिकीट मिळेल त्याला गावकीचा पाठिंबा असेल, खराबवाडीकर ग्रामस्थांनी मांडली भावना।